नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चिकन टिक्का बिर्याणी बनवणार आहोत। तर चला तर बनवायला सुरुवात करूया। तर आपण 4 मिरच्या घेतल्यात, हे अद्रक घेतले आणि हा लसूण पाकळ्या घेतल्यात। तर चला हे बारीक करून घेऊया। तर हे आपण बारीक करून घेतलंय आणि हे आपण इकडे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय, मस्तपैकी स्वच्छ असं धुवून घेतलंय। तर आता याला आपण मसाले लावून घेऊया। तर सगळ्यात पहिला आपल्याला मिरची, आलं आणि लसूण हे टाकून घेऊया याच्यामध्ये। ही आपली मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हे आपलं दही, हे मीठ, एकत्र मिक्स करून घेऊया। तर चिकनला मस्तपैकी असा मसाला लावून घेतलाय। 10-15 मिनिटं ठेवून देऊया आणि आपण राईस बनवायला घेऊया। तर चला। तर बिर्याणीसाठी आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेत, हे स्वच्छ धुवून घेतो। तर आपल्याला राईस बनवून घ्यायचे आता। तर टोप ठेवलाय गॅसवरती, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय। आता आपण तेल टाकून घेऊया थोडं। तेल, हे आपले खडे मसाले, हे लिंबू पिळतो। आता आपण याच्यामध्ये बासमती तांदूळ घालून घेऊया। हे आपण मीठ घालून घेऊया। आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही, थोडा कच्चा ठेवायचा आहे। तर चला तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊया। तर चला कांदे कापायला घेऊया। तर आपण 4 कांदे घेतले, 2 आपण उभे कापून घेणार आहोत आणि 2 बारीक करून घेणार आहोत। तर चला कांदे कापून घेऊया। हे फ्राय करायला आपण उभे कापणार आहोत कांदा। तर कांदा आपण उभा चिरून घेतले 2, तरी आता फ्राय करून घेऊया आपण। तर आपण भांड्यामध्ये तेल टाकलंय, आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत।
तर आपण कांदा फ्राय करूया, तोपर्यंत आपला राईस बघूया. राईस आपला रेडी आहे, बघू शकता. पूर्ण असा शिजवला नाही आपण, थोडा कच्चाच आहे. तर गॅस बंद करूया आणि राईस काढून घेऊया आपण. तर आता आपण राईस काढून घेऊया. तर आपण कांदा फ्राय करून घेतलाय. आता आपण चिकन फ्राय करूया. हे आपलं चिकन आहे. तर भांड्यामध्ये आपण तेल घालून घेतलंय. आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण चिकनला पलटी मारूया. तर आपलं चिकन फ्राय होईपर्यंत आपण बिर्याणी बनवायला घेऊया. चला. तर आता आपण तेल घालूया. तर आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया याच्यामध्ये. तर कांदा भाजून झाला आपला. आता टमाटर घालूया याच्यामध्ये. तर चिकन फ्राय करून झालं आहे आपलं. आता चिकन काढून घेऊया आपण. तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. आणि याच्यामध्ये घालायला आपण मसाले रेडी करूया. तर हे आपण दही घेतलंय, त्याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा घातलाय, थोडा मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हा बिर्याणी मसाला. एकत्र करून घेऊया आपण, मिक्स करून घेऊया.
हा आपला मसाला रेडी आहे, तो आता घालून घेऊया आपण. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. तर हे आपलं फ्राय केलेलं चिकन घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया याच्यामध्ये. तर हे आपण थोडं पाणी घालूया याचं. तर मस्तपैकी 10 मिनटं शिजवून घेऊया याला. चिकन तर आपलं मस्तपैकी असं झालंय. आता आपण राईस टाकून घेऊया. तर आपण राईस टाकून घेतलाय. हे आपण फूड कलर घेतले ते टाकून घेऊया. हा आपला फ्राय केलेला कांदा, हे चिरलेली बारीक कोथिंबीर, तर आता आपण झाकण मारून त्याच्यावरती वजन ठेवू आणि 10 मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घेऊ. तर आपली बिर्याणी बघू शकता एकदम मस्तपैकी अशी रेडी झाली आहे. आता आपण वाटी ठेवूया. हा कोळसा आणि हे वरून घी, मस्तपैकी असा स्मेल येणार. तर बघू शकता एकदम स्मोकीवाली बिर्याणी आपली रेडी आहे. तर चला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपण बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता चिकन टिक्का बिर्याणी आपली रेडी आहे. आणि चिकन पण बघू शकता एकदम मस्तपैकी असं शिजलंय. तर आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली ती. मस्त एक नंबर अशी आली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.